नितीन गडकरींना जमीन दिलेली आहे अजित पवारांनी, असंही म्हणाले अरविंद केजरीवाल. या सगळ्याबाबत तुमची काय भूमिका आहे? पहिल्यांदा गोष्ट अशी आहे की मी माहिती घ्यायचा प्रयत्न केला की जमीन नितीन गडकरींना दिलेली आहे का. माझ्या माहितीप्रमाणे ज्या एका संस्थेशी की जिथं गडकरींचा संबंध आहे अशा संस्थेला ती जमीन दिलेली आहे. ती जमीन पाटबंधारे खात्याची होती. ती नियमाप्रमाणे कायम स्वरूपात देता येत नाही, एका विशिष्ट कालावधीसाठी देता येते आणि ती विशिष्ट कालावधीसाठी दिली अशी माझी माहिती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की काल मी ऐकलं, तुमच्याकडूनही ऐकलं की ही जमीन गडकरींनी अर्ज केल्यानंतर 4 दिवसामध्ये दिली. माझी माहिती अशी आहे की अर्ज गडकरींनी दिल्याच्या नंतर 4थ्या दिवशी तो अर्ज संबंधित विभागाकडे पाठवला आहे. ते 4 दिवसात दिलेली नाही. संबंधित विभागाची नंतर बैठक होऊन त्याच्यामध्ये काय असेल त्या पद्धतीने निर्णय घेतला आणि प्रत्यक्षपणाने जमिनीचं प्रदेशन हे काही महिन्यांनी मिळालं असेल. लोकांचा एक समज असा आहे की प्रशासनामध्ये की उद्या मंत्री म्हणून माझ्याकडे कुणी अर्ज केला आणि मी त्याच्यावर ऑर्डर केली तर ती ऑर्डर लगेचच्या लगेच कृतीमध्ये येत नाही. त्याला एक प्रक्रिया आहे प्रशासकीय, आणि ती प्रक्रिया पुरी व्हायला काही महिने सुद्धा लागतात. पवार साहेब, पण तुम्ही जो 4 दिवसांचा उल्लेख केलात, अजित पवारांकडे गडकरींनी अर्ज दिला तेव्हा गडकरी विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते होते आणि अजित पवारांनी या अर्जाचा तातडीने विचार केला आणि त्यावर आपला शेरा लिहिला आणि मग प्रक्रिया सुरू झाली. 4 दिवसात हा विचार झाला. सर्वसामान्य माणसाच्या अर्जावर एवढ्या तातडीने कधी विचार होत नाही असा लोकांचा आक्षेप आहे. त्यावर आपलं काय म्हणणं आहे? माझी विनंती तुम्हाला एक आहे, तुम्ही एक दिवशी माझ्या ऑफिसमध्ये दिल्लीमध्ये या आणि माझ्या हाताखाली काम करणारे जे सेक्रेटरी रिटायर झालेले सेक्रेटरी त्याच्यापैकी कोणाशी बोला. मी ज्यावेळी दिल्लीमध्ये असतो माझ्याकडे प्रस्ताव ज्या दिवशी येतो त्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ते प्रस्ताव माझ्याकडून निर्णय म्हणजे त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली जाते. माझ्याकडे येणारा निदान 80% फाईल्स प्रस्ताव हा त्याच दिवशी, मी जर दिल्लीमध्ये असलो तर त्या दिवशीच डिस्पोज होतात. आम्हाला ह्या फाईल शिल्लक ठेवायची सवय नाही. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामध्ये राजकारणी आणि उद्योगपती यांचं साटलोटं असल्याचा आरोप होतोय, उघडपणे होतोय. लोक असं म्हणतायत महाराष्ट्र गरीब होत चालला पण आमचे नेते श्रीमंत होत चालले. गडकरी हे एक उदाहरण आहे जिथे आयआरबीनी पैसे गुंतवले, पण तुमच्याच पक्षाचे काही नेते उदाहरणार्थ छगन भुजबळ यांनी अनेक कंपन्या स्थापन केल्या आहेत, त्यामध्ये अशा प्रकारच्या उद्योगपतींनी पैसे घातलेले आहेत. त्यानंतर सुनील तटकरे आहेत, त्यांच्या मुलांनी अनेक कंपन्या स्थापन केल्या आहेत, त्याच्यामध्ये या उद्योगपतींनी पैसे घातले आहेत. लोकांना याविषयी संशय वाटतोय, राजकारणी आणि उद्योगपतींचे हे साटलोटो आहेत का? आणि उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, हे पीडब्ल्यूडीचे खातं आहे ते 99 नंतर तुमच्या पक्षाकडे आलेलं आहे. आयआरबीचे म्हैसकर आणि तुमच्या पक्षाचे नेते यांचा सुद्धा जवळचा संबंध आहे आणि म्हणून अरविंद केजरीवाल आरोप करतायत की गडकरी आणि एनसीपीचे सुद्धा साटेलोटो आहेत. उद्योगपती समान आहेत, कॉन्ट्रॅक्टर सुद्धा समान आहेत. अजय संतेशी, मितेश बागडिया, संदीप बाजोरिया हे कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत ते गडकरींच्याही जवळ आहेत आणि अजित पवारांच्याही जवळ आहेत. या सगळ्याचा अर्थ लोकांनी पवार साहेब कसा लावायचा? साधी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये अशा क्षेत्रात काम करणारे लोक काही हजारो असत नाहीत. महाराष्ट्रामध्ये साधारणतः हा प्रयत्न केला जातो की कुठल्याही प्रकारचं काम असेल तर ते काम महाराष्ट्रातला जो उद्योजक असेल त्याला शक्यतो देण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी आणि ती भूमिका त्या ठिकाणी घेण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली तर लगेच आपण त्याच्यामध्ये साटलोटं म्हणणं योग्य नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की उद्योजक म्हणजे हा कुणी एखादा उद्योजक असेल, आता टाटांच्यासारखा उद्योग असतील, किर्लोस्करांच्यासारखे उद्योजक असतील, ह्या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे का नाही का ते उद्योजक आहेत म्हणून आपण त्यांना दोषी ठरवायचं. तर त्याच पद्धतीनं उद्याच्याला तुम्ही ज्यांची नावं घेतली त्यांच्याबद्दल मला फारशी माहिती नाही, कारण हे नंतरच्या पिढीचे लोक आहेत, माझा फारसा परिचय नाही आहे. परंतु कोणीही उद्योजक आपला उद्योग चांगला करत असेल आणि त्याला प्रोत्साहन जर सरकारने दिलं तर त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही. फक्त राज्याचं हित आहे का नाही ते बघितलं पाहिजे, मालाचा दर्जा चांगला आहे का नाही तो बघितला पाहिजे आणि किमतीच्या संदर्भात ते योग्य आहे का नाही हे बघितलं पाहिजे. ती काळजी त्या ठिकाणी घेतल्याच्या नंतर आपण त्या संबंधीचा आक्षेप घ्यायचं कारण नाही. हा जुना एक काळ असा होता
की उद्योगपती म्हणले की भांडवलदारांना शिव्या द्यायच्या. आज अनेक राज्याचे मुख्यमंत्री देशाच्या बाहेर जाऊन तुम्ही आमच्या राज्यात या आणि गुंतवणूक करा असं सांगत असताना तिथं करण्याची कुवत असलेल्यांना आपण वेगळ्या पद्धतीने बघणं हे कितपत योग्य आहे याचा विचार केला पाहिजे असं मला नम्रपणाने सुचवायचं आहे. पवारसाहेब हे बरोबर आहे, उद्योगपतींच्या विरोधात कोणी नाही. पण मी ज्यांची नावं घेतली, अजय संचेती हे भाजपचे खासदार आहे, मितेश बांगडिया यांना भाजपने विधान परिषदेचं तिकीट दिलं, संदीप बाजोरिया यांना आपल्या पक्षाने राष्ट्रवादीने नेतृत्व दिलेलं आहे, हे तिघही कॉन्ट्रॅक्टर आहे, यांनी सिंचन प्रकल्पाची कामं वाईट केली आहे असं सरकारी कमिट्यांनी रिपोर्ट्स दिलेले आहेत, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, त्यांनाच पुन्हा पुन्हा कामं दिली जातात. ही माणसं गडकरींच्याही जवळ असतात, ही माणसं अजित पवारांच्याही जवळ असतात. याचा अर्थ कसा लावायचा? नाही, पण वाईट कामं झालीच वगैरे असा रिपोर्ट आला हा माझ्या कुठे वाचनात आलेला नाही. मी जबाबदार माणूस आहे, मी प्रशासनाचं काम करतो, मी काय अँकर नाही कोणाचा की त्यामुळे काही बोललं तर ते म्हणतील ते. पवारसाहेब, मी काही बोलत नाही. सरकारने 2 समित्या नेमल्या आहेत, त्यांनीच हे रिपोर्ट दिलेले आहेत. मला असं ते रिपोर्ट मी वाचलेले नाही. जोपर्यंत मी ते कागदपत्र पाहत नाही तोपर्यंत मी भाष्य करणार नाही. मी पाहीन त्यावेळी जरूर मी त्याच्यावर भाष्य करेन, पण न पाहता न जाणून घेता भाष्य करण्याचा माझा स्वभाव नाही.